आज आपण वाचणार आहोत पु ल देशपांडे लिखित पुस्तक अपूर्वाई। चला तर मग सुरुवात करूया। संन्याशाच्या लग्नाची तयारी शेंडीपासून होते असे म्हणतात। माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून सुरू झाली हे सांगणे अवघड आहे। मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला लागणार नाही इतका वेळ मला टायची गाठ मारायला लागला। विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे 5-6 तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकाने पटवून दिले आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मारण्यापासून त्या सोडवण्यापर्यंत त्या 5-6 तासात पाश्चात्य रीतिरिवाजांबद्दल परदेशात गेलेल्या व बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिके घ्यायला सुरुवात केली। तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसे वागावे हे निमूटपणे ऐकण्यात गेला। माझा चालू बूट निकामी ठरवून इंग्रजी हवेला टिकेल असाच बूट मी करवून घेतला पाहिजे असा बूट निघाला। शेवटी कुलाब्यातल्या एका चिनी चांभाराकडून 48 रुपयांचा बूट मी गळ्यात बांधून घेतला। बरेच दिवस त्या बुटाला पाय लावायची माझी हिंमत होत नव्हती। आजवर कोल्हापुरी पायतान अगर तत्सम चपलेला सोकावलेला माझा पाय बुटात बसायला तयार होईना। एकतर चालू साईजची चप्पलही माझ्या पायात सहजी बसत नाही। परमेश्वराने मुळात मला घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन 2 पाय देण्याऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे चौडे पाय दिले आहेत। त्यामुळे माझ्या पायाचे माप त्या चिनी चांभाराच्या पाददृष्टीत फारच भरले। वेली बिग फीत, वेली वेली बिग असे म्हणत त्याने माझ्या पायाचे माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्या कातड्याचेच जोडे उपकारादाखल घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्या पायाला जोडे शिवायला कबुली दिली। किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा त्या न झालेल्या इंग्रजी खेटराने मला हाणले का नाही असा एक विचार डोकावला। जी गत बुटाची तीच सुटाची। आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही। कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्षे लोटून देखील अजूनही उमगले नाही। परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला। ह्या सद्गृहस्थाची माझ्या बाबतीतली भावनाही काही निराळीच दिसली। प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळींपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना। दुसरी गोष्ट, विलायतेला त्याने शिवलेले सूट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता। मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही। अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजी इतकेच बिनअस्तराचे होते हा भाग निराळा। तिसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऐवजी लंडनला आपले सूट पाहून अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली सर्कसमधले शिंपी देखील आपण शिवलेल्या सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या। मी त्याचा सूट घालून पिकॅडिलीच्या शिंप्याच्या दुकानांपुढून अनेक वेळा गेलो आहे। मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पादरी समजून हॅट काढून नमस्कार केला। मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला शेप कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोख कसे येते वगैरे फालतू परीक्षणे केली। अनेक वेळा मला ट्रायलला बोलावले। इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ट्रायल हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर त्या शिंपी दादाच्या दुकानात कळले। प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती। दरवेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि नो नो युअर टमी, ओ युअर लेफ्ट शोल्डर इज शॉर्टर दॅन राईट असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडूने रेघोट्या ओढी। शेवटी एकदाचा सूट झाला तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट्स मी खुबीने झाकले आहेत, आता खुशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा, तुम्हाला मरण नाही असा निकाल देऊन जवळजवळ ₹अर्धसहस्र रुपयांनी
माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्म्याची शांती झाली आणि एकदाचा मी सुटलो. मला माझे जुने शिंपी आठवले. बस नुसती कपड्यांची ठाणे टाकायची आणि त्याचे बुशकोट किती आणि पांढऱ्या विजारी किती हा आकडा बोलायचा. पॅन्ट याचा अर्थ 2 पाय घुसवण्याच्या साधारण समांतर नळकांड्या आणि बुशकोट याचा अर्थ मध्ये फाडलेला अर्धा शर्ट. वर्षानुवर्ष खाली मान घालून शिवत आलेल्या त्या शिंप्यांनी चुकून माझ्या झुकत्या खांद्यांकडे किंवा वाढत्या पोटाकडे डोळा वर करून पाहिलेले नाही. ट्रायलला बोलावण्याचा सवालच नव्हता. एकदा फक्त जाऊन काजे व्हायची राहिली आहेत हे ऐकून यायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशी कपडा पाण्यात पडणार आहे आणि 8 दिवसांचा वायदा असला तरी महिन्याने कपडे शिवून मिळणार आहेत याची खात्री होती. पण आता ते कपडे घालून विलायतेला जाऊ शकत नव्हतो. कॉटनचा तिथे काय उपयोग नाही आणि धुलाईत आपला धुवा उडतो अशासारखी धोका दाखविणारी वाक्ये मी महिनाभर ऐकत होतो. त्यामुळे गरम कपडे शिवणे प्राप्त होते, तेही लंडनला चालतील असले. परदेशच्या प्रवासात मला अत्यंत निरुत्साही कोणी केले असेल तर ह्या शिंप्याने. माझ्या शरीरात वाखाणण्यासारखी एकही गोष्ट त्याला आढळली नाही. नश्वर देहाबद्दलची त्याची ही चिकित्सा ऐकून मला त्याची पुढे पुढे दया येऊ लागली आणि 5व्या ट्रायलच्या वेळी मी त्याला शेवटी देह हा नाहीसा होणार पण आत्मा अमर आहे अशांसारखे काही वेदांतपर विचारही बोलून दाखवले. त्यावर त्याने देह हा आत्म्याचा पोशाख आहे आणि गीतेत वी थ्रो बॉडी लाईक ओल्ड क्लोथ्स नावाची एक पोयम आहे वगैरे मलाच ऐकवून शिष्यस्ते हम बोलायला लावले. तात्पर्य: माझे जरासे मोठे पोट, वाकडे खांदे इत्यादी गोष्टी झाकणारा आणि उंची आणि शेप नसलेली मान उंच करून दाखवणारा तो सूट अंगावर घालून मी प्रथम आरशात पाहिले. तेव्हा तो सूट घालून जायला हिंदुस्थानात एक पुण्याच्या कार्टर गेटाजवळचे चर्च किंवा लंडन याखेरीज दुसरी जागा नाही याची मला खात्री पटली. माझ्या या सुटातल्या अवताराची बऱ्याच मंडळींना कुणकुण लागली असावी, कारण परदेशी जायच्या दिवशी बरेच लोक मला निरोप देण्याचे निमित्त करून मला निहाळीत होते. प्रवासाची तारीख जसजशी जवळ येत चालली तसतशी धाकधूक वाटू लागली. एकतर विमानातून जायचे म्हणजे 44 पाऊंडांपेक्षा गुंजभर अधिक सामान घ्यायची सोय नाही. त्यामुळे 44 पाऊंड म्हणजे काय काय बसेल याच्या विचारात झोप उडाली. माझ्या एकट्याच्या सुटाचेच 44 पाऊंड वजन भरेल असे मत पडले. परंतु अंगावरचे कपडे वजनात धरत नसल्याने मी बरेचसे कपडे अंगावरच घालावे अशीही उपसूचना आली. रेशमी साड्यांची संख्या केवळ त्यांचे वजन होत नाही या पळवाटेने वाढत होती. कुठलीही नवी साडी आणली की फक्त 44 तोळे आहे वगैरे भाषा व्हायची. मी फार तर एक सूट अंगावर घालू शकत होतो, परंतु 4-5 शर्ट एकदम चढवणे अवघड होते. 24 तासांनंतर जरी लंडनची थंड हवा झोंबणार असली तरी विमानतळावर जाईपर्यंत माझी अवस्था नुसतीच दाढी आत ऋषी नाही अशी खाडीलकरांच्या नाटकातल्या त्या ऋषीसारखी. नुसताच सूट आणि अनेक शर्ट आत माणूसच नाही अशी झाली असती. त्यावर नायलॉनचा शर्ट हा तोडगा निघाला. हा शर्ट 15 मिनिटांत वाळतो येथपासून तो पाण्यात बुडवून वर काढताना वाळत येतो इथपर्यंत त्याचे गुणन वर्णन झाल्यामुळे बाकीच्या शर्टांची हकालपट्टी होऊन अंगावर नायलॉनचा शर्ट चढला आणि माझ्या बॅगेत 2 पातळे वाढली. मी माझी काही पुस्तके घेतली होती, इंग्रजांना वाचून दाखवण्यासाठी नव्हे तर मी लेखक असल्याचा काही पुरावा असावा एवढाच नम्र हेतू. परंतु वजन घटाईत पुस्तके गेली आणि जागा झाली म्हणून जवळजवळ 5 गुंजा व 6 मासे वजनाचे ब्लाऊज आले आणि 1 नऊवारी लुगडे. इंग्रजी बायकांना नऊवारी लुगड्याचे फार कौतुक आहे असा एका परदेश पर्यटन करून आलेल्या भगिनीचा सल्ला तिला आठवला. इंग्लंडला जाताना सोबत किती पाऊंड नेता येतात याविषयी अनेक मते आहेत. एक मत: वाटेल तेवढे पाऊंड न्या, कोणी विचारत नाही. दुसरे: मला वाटतं 5,000 रुपये नेता येतात. आमचे काका गेले होते, त्यांनी 5,000 रुपयांचे पाऊंड करून नेले होते. केव्हा गेले होते तुमचे काका? आता वारले ते.
पण वारण्यापूर्वी गेले होते ना, मी म्हणालो. तुमचा म्हणजे भलत्या ठिकाणी विनोद बुवा. काका वारल्याला पहा आता 14 वर्ष होतील. हो, 1946मध्ये म्हणजे 46 एडीत वारले. असं, एडीत 20त नव्हे. नाही, म्हणजे 7-8 वर्ष पेन्शन घेतली आणि ते गेले. म्हणजे पेन्शन घेतल्यावर गेले होते वाटतं. छे, आता सोबत पैसे देखील न घेता हा 5,000 मैलांचा प्रवास किंवा कावळ्याच्या वाटेने थोडा कमी असेल, पण काही कमी 1,000 मैलांचा प्रवास कसा जमायचा हे काही कळेना. विमानात बरेच काही फुकट मिळत असल्याचे कळले होते, परंतु पुढे हमाली वगैरे कशी द्यायची असा एक अत्यंत पुणेरी प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला. हमाल म्हटल्यावर एक इंग्लंडहून परतलेले माझे मित्र एकदम दचकले व ओरडले. हमाल, इंग्लंडमध्ये हमाल नाही. तुम्ही हमाल हमाल म्हणून ओरडा, कुत्रा देखील येणार नाही. अहो, हमाल हमाल म्हणून फार तर नाही येणार, पण पोर्टर म्हटल्यावर येईल की नाही. भलते महाग. अहो, नुसती एक बॅग उचलायला 1 पाऊंड घेतील. म्हणजे 13.5 रुपये झाले. हिने पाऊंडाचे लगेच रुपयांत धर्मांतर करून सांगितले. एका बॅगेला 13 रुपये. अहो, हिंदुस्थानात 13 रुपयाला एक बॅग विकत मिळेल. हमालांची चेन आहे म्हणजे तिथे. असे म्हणून मी इंग्लंडात फावल्या वेळात ही अंग मेहनत करून काही चलनी पाऊंड मिळवावे व वजनी पाऊंड घटवावे असाही एक मार्ग तिने सुचवून पाहिला. मी तर परदेशात जाताना कोणत्या एका गोष्टीमुळे सदैव गोंधळात पडलो असेन तर या पाऊंड, शिलिंग, पेन्सांच्या. 12 पेन्स म्हणजे 1 शिलिंग आणि 20 शिलिंग म्हणजे 1 पाऊंड. या कोष्टकाचा शाळा सुटतानाच काडीमोड झालेला. पुन्हा ही मंडळी आयुष्यात येतील असे चुकूनही वाटले नव्हते. विशेषतः परदेशी चलन व हुंडणाबळी हे शब्द मला एकादमात उच्चारणेही जड जाते. तरी बरे, विमानाने जात असल्यामुळे डार्डानेल्सची सामुद्रधुनी, जिब्राल्टर, मेडिटेरेनियन समुद्र वगैरे प्राचीन मंडळींचे दर्शन हुकणार होते. भूगोल हा विषय मला गणिताइतकाच प्रिय. पृथ्वीचा वाटोळेपणा माझ्या भूगोलाच्या पेपरात पहिल्या पानावर अनेक वेळा सिद्ध झालेला आहे. त्यातल्या त्यात पीत समुद्र, तांबडा समुद्र, काळा समुद्र, इराणचे आखात, आशिया मायनर, तायग्रीस आणि युफ्राटिस ह्या मला वाटतं बहुधा नद्या होत्या की अजूनही आहेत, देव जाणे. ह्या माझ्या गनिमांच्या डोक्यांवरून मी उडत जाणार होतो. विमान कंपनीची कचेरी ही आतून देखील बाहेरून सजवलेल्या दुकानाच्या खिडक्यांसारखी सुंदर असते. आजवर निपाणी, संकेश्वर, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, फार फार तर नवी दिल्ली असली तिकिटे मागायची सवय. त्यामुळे लंडनचे तिकीट कसे मागायचे हा एक चिमुकला पेचच होता. मला एक जुना अनुभव आठवला. भूपंचम जॉर्ज भूप गादीवर होते त्यावेळची गोष्ट. आम्ही 2-4 मित्रांनी मॉन्जिनीत जेवायला जायचा बेत केला होता. त्या काळातले मॉन्जिनी म्हणजे काय सांगावे महाराजा या स्वरूपाचे होते. आता ते मॉन्जिनीही गेले आणि जॉर्ज भूपही भो म्हणायला राहिले नाहीत. मॉन्जिनीही त्या प्रचंड उपहारगृहाबाहेरची पाटी वाचून कुत्र्यांपासून सावध रहा ही पाटी वाचल्यावर होतात तसे आमचे चेहरे झाले होते. तोपर्यंतचा आमचा जेवणानुभव मामा काने, काका तांबे इत्यादी आचार्य मातुलांच्या पलीकडे गेला नव्हता आणि इंग्रजीही तरखडकरांच्या तिन्ही पुस्तकांना टेकून उभे राहिलेले. त्यामुळे दुपारच्या जेवणाला डिनर म्हणतात का सपर याची चिकित्सा मॉन्जिनीच्या पायऱ्याशी सुरू झाली. 4 मित्रांच्या खिशात मिळून बट्ट 10-1 रुपये होते. त्यावेळी मुंबईस राईस प्लेट 2.5 आणे होती व मटण वाटीसह 4 आणे. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे 10 पट रेट बसला तरी 4 मिळून 10 रुपयात भागावे असा हिशोब झाला होता. तात्पर्य पैशाची बाजू बळकट होती असे आम्हाला वाटले. प्रश्न होता ताट कसे मागावयाचे हा. शेवटी प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेचे स्मरण करून आत पाऊल टाकले. बराच वेळ आमच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही आणि आम्हीही त्या अत्यंत अपरिचित वातावरणात तरंगायला लागलो होतो. ती चादरी पसरलेली मेजे, कोपऱ्यातून येणारे इंग्रजी संगीताचे सूर, भर दुपारची वेळ असूनही त्या विस्तीर्ण दिवाणखान्यात
प्रकाश अंधुक अंधुक होता, तरी देखील त्या टेबलावर ठेवलेले काटे चमचे चकचकत होते. त्या काळात टेबलावर काटा पाहिला की अंगावर दुसरा यायचा. सुरी, काटा, चमचा या गोष्टींची बाळपणापासून धास्तीच. अभक्षाचे भय नव्हते, परंतु नळी काट्याने कशी उचलायची? सुपात पाव बुडवून खाता येतो का? टेबलावर 2-3 सुऱ्या काय कापण्याच्या उद्देशाने ठेवल्या असाव्यात? आणि डाव्या हातात सुरी की काटा? ह्यासारखे मूलभूत प्रश्न डोक्यात थैमान घालीत होते. अशा या गोंधळलेल्या अवस्थेत आम्ही चौघे उभे असताना "येस सर" असा आवाज कानावर आला. कोणत्याही गोऱ्या माणसाने आम्हाला सर म्हटल्याचा हा पहिला प्रसंग. आम्हाला त्याने एका टेबलापाशी नेले, खुर्च्या ओढल्या आणि ठरल्यासारखा दोघांनीही कपाळावरचा घाम टिपला. स्थानापन्न झाल्यावर कोणत्याही देशी हॉटेलात विचारावयाचा पहिला प्रश्न आमच्यातल्या एका निळूने इंग्रजीत विचारला, "व्हॉट इज हॉट?" आणि त्या गोऱ्या परिचारकाने त्यातला फक्त हॉट शब्द ऐकून खांबाजवळचा पंखा चालू केला आणि आमच्या पुढे मेनू ठेवला. पुढील 5-7 मिनिटे त्या मेनूवरील हॉर्स दे काहीतरी इथपासून ते शेवटपर्यंतची नावे वाचण्यात लावण्यात गेली. एकही शब्द लागत नव्हता. फक्त पुढच्या किंमती कळत होत्या. आता जेवण मागवायचे कसे? हा सुरुवातीपासूनच भेडसावणारा प्रश्न पुन्हा दुप्पट जोराने उभा राहिला. त्यातून तो वेटर कांबळीच्या मेणाच्या प्रदर्शनातील माणसासारखा निश्चल उभा. शेवटी निळूने पुन्हा एकदा "व्हॉट इज हॉट?" असे पुटपुटून पाहिले. उत्तर नाही. मग मी नुसतेच एकदा त्याच्याकडे पाहून हसायचा प्रयत्न केला. तो पुन्हा गप्प. काही क्षण अशा चमत्कारिक शांततेत गेले आणि चौघांपैकी कुणाच्या तरी तोंडून 4 cups of tea and biscuits असे शब्द सांडले. 4 teas असे म्हणून तो गेला. टीचे अनेक वचन कपांच्या हिशोबात टीज असे होते. हे तरखडकरांच्या मालिकेत काळेच ट्रान्सलेशनमध्ये किंवा नेल्सन, मॅकमिलन वगैरे महात्म्यांच्या कोणत्याही ग्रंथात आढळलेले नसल्यामुळे 4 टीजचा व 40चा थोडासा आमच्या डोक्यात घोळ झाला. बहुधा 40 ही बिस्किटांची संख्या असावी असे गोविंदाला वाटले. प्रत्येकी 10 बिस्कुटे सहज उडवता येतील असेही समाधान करून घेतले. शेवटी चहा दाण्यांतून चहा आला. त्यात एक नुसती गुबगुबीत उशी होती. हा काय प्रकार आहे कळेना. अनेक वर्षांनंतर त्याला टिकोझी म्हणतात हे कळले. निळूची कल्पना ती 40 बिस्किटांची भरलेली पिशवी आहे अशी झाली आणि त्याने ते प्रकरण उचलण्याचा प्रयत्न केला. त्यापुढच्या प्रकाराचे वर्णन करण्यात अर्थ नाही. त्या कडक चहापैकी निम्मा अंगावर घेऊन अनेक चमत्कारिक नजरा चुकवीत आम्ही फुटपाथवर उभे होतो. सारे तरखडकर, काळे, मॅकमिलन, नेल्सन घोळून पिऊनही इंग्रजी हॉटेलात जाऊन चहा कसा प्यावा, अगर 4 ताटे कशी मागवावी हे काही शिक्षण मिळाले नव्हते. परवापर्यंत कोटातून हिंडताना मॉन्जिनीच्या लगतच्या फुटपाथावरून जाताना उगीचच धडधडल्यासारखे होत असे. स्वातंत्र्याच्या चळवळीत मॉन्जिनीच्या त्या दुकानात शिरून सगळ्या कप बशा फोडण्याचे राष्ट्रकार्य करण्याची एक क्रांतिकारक कल्पना अनेक दिवस माझ्या डोक्यात रेंगाळत होती. इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या त्या गुळगुळीत आणि चकचकीत कचेरीत लंडनचे तिकीट काढायला जाताना माझी अवस्था पुन्हा एकदा तशीच झाली. त्यातून मी त्या दिवशी मुंबईत भयंकर उकडत असल्यामुळे लेंगा आणि मलमली सदरा घालून त्या कचेरीत गेलो होतो. त्यामुळे त्या अद्ययावत वातावरणात मी अगदीच विदाऊट तिकीट माणसासारखा माझा मलाच वाटायला लागलो. इव्ज विकली, अगर तत्सम मासिकात आढळणाऱ्या बायकांशी एकूण आपल्याला बोला चालायचे प्रसंग कमीच येतात. त्यातून टूथपेस्टच्या जाहिरातीसारखे त्यांचे स्मितहास्य, अभ्यासपूर्ण सहजतेने साधणारी त्यांची पदराची चालढकल, मंद सुगंधाचा दरवळ, त्याला साथ देणारी रंगीत पार्श्वभूमी, ते भलतेच लागवी अगत्य. ह्या साऱ्या प्रकारांत माझा तिकीट काढून का हो देईना हा प्रश्न तसाच राहिला. वास्तविक माझे तिकीट आधीच काढलेले होते. मला फक्त ते त्यांच्याकडून आणायचे होते. परंतु ते हस्तगत होण्यापूर्वी इतर काही दिव्यांतून पार पडावे लागते. ती दिव्य मी व ही गेला महिनाभर करीत होतो. इंग्लंडला जायला कोणती इंजेक्शने घ्यावी लागतात या प्रश्नाला फक्त दमा, रक्तक्षय
आणि बाळंत रोग याखेरीज बहुतेक सगळ्या रोगांची मला नावे सांगितली गेली. देवी, कॉलरा, टायफॉईड, पिवळा ताप, प्लेग, मलेरिया, कांजिण्या, गोवर, निमोनिया, संधिवात, ब्लड प्रेशर, मधुमेह, ज्याला जे सुचेल ते तो सुचवित होता. याविषयी अनेक मतभेद होते. काहींच्या मते फक्त देवीवर भागेल, तर काही जण त्याच्या जोडीला कॉलरा आणि टायफॉईड घालीत होते. पिवळ्या तापावर फारच दुमत होते. पिवळा ताप फक्त अमेरिकेला जायला अडवतो असे त्यांचे म्हणणे. काहींच्या मते प्रवासासाठी जरी ह्या लशी टोचून घेणे आवश्यक असले तरी इतक्या दूर देशी जातात, एकदा चेकअप करून घ्या. वास्तविक मला सरकारी कारणासाठी सर्जन जनरलचे सर्टिफिकेट घ्यावे लागले होतेच. ते वातावरण पाहून तर मला दिवाकरांच्या कारकुनातल्या वातावरणाची आठवण झाली. परंतु लस टोचवून घेणे हे स्वतंत्र प्रकरण होते. देवी वर सर्वांचे एकमत झाले. मी त्या मोहिमेवर निघालो. ही व्यवस्था मुंबई म्युन्सिपाल्टीची असल्यामुळे मनात भीती होतीच, कारण म्युन्सिपाल्टीच्या हातात काम गेले की वेळेवर होणे कर्मकठीण, मग ती म्युन्सिपाल्टी मुंबईची असो की व्हेनेझुएलाची असो. पण देवीच्या बाबतीत मात्र धक्काच बसला. त्या कचेरीत टोचून घ्यायला आलेल्या माणसांबद्दल प्रेम आढळले. हा म्हणता त्यांनी टीका काढल्या. वास्तविक इंजेक्शन या गोष्टीचे मला उगाचच भय आहे. त्या मनाने कुटुंब बरेच धीट. अगदी गोंदून घेतल्याच्या हौसेने तिने कॉलऱ्याच्या आणि देवीच्या सुया टोचून घेतल्या होत्या. शेवटी 72 रोगांपैकी 70 वजा झाले आणि फक्त देवी आणि कॉलरा या 2 ज्वरांवर आमची सुटका झाली. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये फक्त कुत्रा चावला तरच जावे लागते अशी माझी समजूत होती. सुदैवाने अजून मला कुठल्याही कुत्र्याने तोंड लावले नाही. माझ्या आयुष्यात अनेक कुत्री आली आणि गेली, पण एकानेही तोंड अगर पाय वर करून माझ्याकडे वाकडी वाट केली नाही. त्यामुळे हाफकिनमध्ये पाऊल ठेवताना मी 10 वेळा मला कुत्र्याचे इंजेक्शन नको आहे, कॉलऱ्याचे हवे आहे हे प्रत्येक शिपायाला बजावीत कॉलऱ्यापर्यंत जाऊन पोचलो. तिथे सुमारे 100 माणसांची बारी लागली होती. त्यात काही पिवळ्या तापाचे लोक मला आढळले. पुन्हा मी बुचकळ्यात पडलो. पण आफ्रिकेला व अमेरिकेला जायला पिवळा ताप टोचवला जातो. इंग्रज पिवळ्या तापाला धूप घालत नाहीत हे मला तिथे कळले. रांग मात्र दोन्ही रोगांची एकच होती. मला मनातून उगीचच आपण कुत्र्याच्या रांगेत नाही ना असे वाटत होते. परंतु कुत्र्याची इंजेक्शने पोटात देतात असे मी ऐकले होते. वास्तविक प्रत्येक गिळलेली गोष्ट पोटातच जात असताना सुई खुपसून पोटात औषध का घालतात? हा प्रश्न माझा नव्हता. मी फक्त कॉलरा म्हणत उभा होतो, कारण त्या संमिश्र रांगेत गफलतीने मला कॉलरा टोचण्याऐवजी पिवळा ताप टोचला असता तर मला इंग्लंडला जाण्याऐवजी आफ्रिकेला जावे लागले असते. शेवटी सुमारे 1 तासाने पुढल्या माणसाची पाळी आली. त्याने अस्तन्या सारवायला सुरुवात केली. माझा अर्धा बुश शर्ट असल्यामुळे अस्तन्या सारण्याचा प्रश्नच नव्हता. तो गृहस्थ कॉलऱ्यातला आहे की पिवळ्या तापातला आहे याची मी खात्री करून घेतली. त्याचा आफ्रिकेला व्यापार होता आणि 5 वर्षानंतर वर्षभर तो देशामध्ये राहून परत आफ्रिकेमध्ये बिझनेस करण्यासाठी बायडीला फर्स्ट टायमला घेऊन चालला होता. बायडीच्या हातात जुळी मुले होती. 5 वर्षानंतरचे देशामधले 1 वर्ष त्यांनी चांगलेच सत्कारणी लावले होते. त्या तान्ह्या अभ्रकांना टोचताना पाहून मला कळवळा आला. तेवढ्यात मी त्या डॉक्टरच्या बाजूला उभ्या असलेल्या परिचारिकेच्या टेबलावर निरनिराळ्या लशी आणि सुया आहेत की नाही याची खात्री करून घेतली. पुढल्या माणसाचे टोचून झाले. कुठे जाणार? डॉक्टर म्हणाले. कॉलऱ्याला. इंग्लंडला. पासपोर्ट? या सगळ्या गडबडीत मी पासपोर्ट न्यायला विसरलो होतो. टोचून घ्यायला जाताना पासपोर्ट लागतो हे मला कोणीही सांगितले नव्हते. 1 तास वारीत उभे राहण्याची तपश्चर्या फुकट गेली. पुन्हा एकदा 30 तपश्चर्या करून मी दंडातून नमुन्यापुरता कॉलरा घुसवला. वास्तविक परदेशात जाताना पासपोर्ट, व्हिसा प्रकरणे भलतीच अवघड जातात. 2 वर्षापूर्वी मी परदेशी जाण्यासाठी निघणार होतो व माझा पासपोर्ट तयार होता. मला एकच गोष्ट भेडसावीत होती. त्यावरील जो माझा फोटो होता तो माझाच काय, पण घानाचे डॉक्टर निकोमा, शास्त्रमीट जोजो किंवा चष्मा लावलेल्या नासरच्या पासपोर्टवर कदाचित चालला असता. 2 वर्षात माझ्या चेहऱ्यात इतका फरक पडला की पासपोर्टचा फोटो काढणारे तज्ज्ञ फोटोग्राफर
तो फोटो अडल्या नडल्या कोणालाही चालेल असाच काढतात हे मला कोडे आहे. पोलीस स्टेशनवर वॉन्टेड लोकांचे फोटो जसे असतात तशा प्रकारचा माझा तो फोटो आहे. आणि माझ्या पत्नीचा फोटो म्हटले तर देविका राणी आणि म्हटले तर सरोजिनी नायडू असाही दिसू शकेल असे मला वाटते. शिवाय त्यावरील सही हा दुसरा त्रासदायक भाग होता. माझी सही जवळजवळ रोज निराळी येते. त्यामुळे 2 वर्षापूर्वी केलेल्या सहीसारखी सही वेळप्रसंगी मला काढता येईल की नाही याची मला खात्री देता येत नव्हती. आजवर मी या सहीतून कधीही सही सलामत सुटलो नाही. माझे बँकेचे व्यवहार खिडकीपलीकडच्या रामभाऊ जनुभाऊंच्या भलाईवर पार पडले आहेत. महाराष्ट्र बँकेच्या फार पलीकडे बघायचे नाही यामागले धोरण मराठीपणाचा अभिमान हे नसून मंडळी आपल्याला ओळखतात, सहीत फरक पडला तरी चेक फारसा अडवित नाहीत हे आहे. वर्षानुवर्ष एकसारखी सही करणाऱ्या मंडळींबद्दल मला आदर आहे. आजवर ज्याप्रमाणे एकाच प्रकारची नोकरी घडली नाही त्याप्रमाणे एकाच प्रकारची सहीही माझ्या हातून झाली नाही. फोटो आणि सही या माझ्या पासपोर्टवरील दोन्ही गोष्टी प्रसंगी माझ्या विरुद्ध जाणाऱ्या होत्या आणि अखेरपर्यंत त्याची धाकधूक मला राहणार होती. ते टोचणीचे दाखले, पासपोर्ट वगैरे दस्तऐवज जमल्यावर इन्कम टॅक्स न बुडवता सदरहू इसम जात आहे असे एक शिफारस पत्र लागते. इन्कम टॅक्सशी प्रत्यक्ष संबंध जरी बऱ्याच उशिरा आला असला तरी इन्कम टॅक्स कचेरीशी माझा जुना ऋणानुबंध होता. भारतीय आयकराचा इतिहास लिहिताना त्या खात्यात माझी सेवा काही महिने घडली याची नोंद व्हावी. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा तेथे जाताना मन भरून आले. जुनी मित्रमंडळी भेटली. त्यातल्या बऱ्याच लोकांचे केस पिकले होते. त्या काळी कचेरीला स्वतंत्र आयकर भवन नव्हते आणि खात्यात स्त्रियांचा वावर नव्हता. गोरेगावकरांच्या चाळी, आंग्रेवाडी, शास्त्री हॉल या विभागांतून किंवा क्वचित दादर पार्ल्याहून येणाऱ्या मंडळींची भरती होती. मी तिथे कोणती सेवा करण्याबद्दल अखंड 50 रुपये दरमहा वाजवून घेत होतो हे मला आता स्मरत नाही. पण इन्कम टॅक्स ऑफिसात मी आपला माणूस होतो. त्यामुळे आयकराचे शिफारसपत्र मला लगेच मिळाले. वर पूर्वपरंपरेला स्मरून भटाकडील चहा व शंकरपाळेही झाले. देवी टोचावयाच्या कचेरीत देखील चहा झाला होता. वर तंबाखूचा बारही भरण्याची सोय झाली होती. साहित्याची सेवा कुठे रुजू होईल सांगता येत नाही. आपला वाचक भेटला की मला तरी अजून पुंडलिका भेटी परब्रह्म आल्याचा आनंद होतो. मी चित्रपटात असताना एका आडगावातल्या टोलनाक्यावर माझा टांगा अडवला गेला होता. 5 मिनिटे हुज्जत घातली तरी तो जकात कारकुनाचा शिपाई टांगा सोडीना. कारकून महाराज कुठे नष्ट झाले होते देव जाणे. माझ्या बॅगेत फक्त पुस्तके व कपडे आहेत हे त्याला सांगून पटेना. जरा थांबा, भाऊसाहेब येऊ देत हा जप त्याने चालवला होता. मला त्याने थांबवून धरण्यापेक्षाही मी त्याला जकात भरणाऱ्या अगर चुकवणाऱ्या तंबाखूच्या किंवा तत्सम कसल्या तरी व्यापारासारखा वाटत होतो याचा मला संताप येत होता. शेवटी 5 मिनिटांनी कानावरील जानवे मागे टाकीत भाऊसाहेब आले. लगेच त्या शिपायाने, भाऊसाहेब परवा आपण यांचा सिनेमा पाहिला ना ते, अशी ओळख करून दिली. खरंच की, माडगुळकर काय आपण? छान कामं झालं आहे हो तुमचं, असे म्हणून त्यांनी उगीचच हसून घेतले. हे माडगुळकर नव्हेत भाऊसाहेब, हे पुलदेस पांडे, माझ्या नावाच्या चिंध्या करीत शिपाई सांगत होता. माडगुळकर म्हणजे ते बापाचा पाठ केलेले. हो हो, हे म्हणजे बाईच्या मागे लागलेले ढोलकी वाजवणारे. वा वा, चष्मा काढून ढोलकी वाजवायला जमलं का हो? छान. गणपा, चहा मागवा. केवळ भाऊसाहेबांना मला दाखवण्यासाठी त्या जकात कारकुनाच्या शिपायाने टांगा अडवला होता. टांगेवालाही सिनेमातल्या हिरोला आपण नेत असल्याच्या खुशीत होते आणि गावात टांगा शिरताना प्रत्येक पानवाला, टेलर, सलूनवाले वगैरेंना ओरडून पुढच्या पावलातले पु ल देशपांडे गावात आल्याची जाहिरात करीत त्याने मला इष्टस्थळी सोडले होते. दिसामासानी प्रवासाच्या तयारीला रंग चढत होता. दंडावर कॉलरा, देवी वगैरे चढल्या होत्या. घरात निरनिराळ्या बोटींची रंगबिरंगी पुस्तिका जमल्या होत्या. वजनाचा काटाही आला होता. सुरुवातीला बोटीनेच जायचा विचार होता. आजवर आयुष्यात आलेल्या बोटी म्हणजे एकजात भाऊचा धक्का घेऊन सुटणाऱ्या. विलायतेची बोट 1-2दा दुरूनच पाहिलेली. परंतु काही कारणांनी बोटीची कल्पना बुडवावी लागली आणि विमानाने जायचे ठरले. बोटीने जाणार हे ऐकून काही मंडळी, त्यापेक्षा विमान बरं, आज बसलात की उद्या लंडन, असे म्हणून बोटीने जाण्यात आता काही स्वारस्य राहिले नाही असे ठासवीत होते.
त्याच सुमाराला मध्यपूर्वेत काही गडबडही सुरू झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणाशी मी एकूण संबंध दुरूनच ठेवला आहे. रशिया, जर्मनी, फ्रान्स वगैरे ठळक मंडळी वजा केली तर जॉर्डन, इस्रायल, इराक वगैरेशी किंवा नाटो व स्याटो राष्ट्रे व त्यांचे करार, संबंध, वारंवार उकळी फुटणाऱ्या तेलाचे प्रश्न इत्यादी बाबतीत मला एकूण गती कमीच. गेल्या महायुद्धात देखील दोस्त राष्ट्रांत कोण कोण सामील आहे याचा युद्ध संपेपर्यंत मला फारसा पत्ता नव्हता. जागतिक युद्ध याचा हिशोब रेशनिंग, महागाई भत्ता, दिवाबंदी, रॉकेलच्या रांगा असल्या कौटुंबिक पातळीवरच राहिला होता. त्यामुळे रेशनिंग संपेपर्यंत युद्ध संपल्याची खात्री पटत नव्हती. हा नवा शीतयुद्धाचा प्रकार तर माझ्या अजूनही आवाक्यात येत नसे. शिखर परिषद, बगदाद करार वगैरे मथळे उलटून मी चटकन पुण्या मुंबईजवळ येतो व वसंत व्याख्यानमाला, साहित्य संमेलन वगैरे घरगुती गोष्टीत लक्ष घालतो. आधुनिक अस्त्रविद्येत ॲटम बॉम्ब संबंधी काही ऐकीव माहिती वजा केल्यास त्याही दिशेची वार्ता एकूण कमीच. परवा रशियाने चंद्रावर कुत्री सोडल्याची खबर तेवढी वाचली होती. त्या बिचारीने रशियाचे काय घोडे मारले आहे देव जाणे. राजकारणी मंडळींनी तेवढा चंद्र आम्हा कलावंतांना मोकळा सोडून इतर ग्रह गोलांवर धुमाकूळ घालायला काही हरकत नाही. तात्पर्य, मी प्रवासाची तयारी करीत असतानाच मध्यपूर्वेत बंडाळी झाली. अमेरिकेची विमाने कुठेशी गेली, अमेरिकेची गेली म्हणून रशियाची गेली, रशियाची गेली म्हणून आणखीही लहान मोठ्या देशांनी आपली विमाने मध्यपूर्वेत धाडली. त्याशिवाय इकडले पंतप्रधान तिकडे, तिकडले इकडे वगैरे खो खो चाललाच होता. माझे यापैकी कोणत्याही देशांशी वाकडे नसताना मधल्यामध्ये माझी परदेशाची सफर चिंबते की काय अशी मला भीती वाटत होती. घरात कधी नव्हे ती नासर, आयसेनहॉवर, निकिटा क्रुश्चाव वगैरे मंडळींविषयी चर्चा सुरू झाली. काही जणांचे म्हणणे युद्ध होत नाही, तर काही जणांचे म्हणणे आता जागतिक महायुद्ध अटळ. अशा या जागतिक अशांततेच्या वातावरणात मी नायलॉनचे पायमोजे घेऊ की नको ह्या विचाराने अस्वस्थ झालो होतो. कारण ठळक खरेदी करून आता चिल्लर खरेदीपर्यंत आमची तयारी पोचली होती. दाढीचे सामान न घेता तिथे एक इलेक्ट्रिक रेझर घ्यावा असा एक विचार सुचवून पाहिला. परंतु पाऊंडांच्या टंचाईत इलेक्ट्रिक रेझरला काट बसली आणि आमचा सेफ्टी रेझर परदेश पर्यटनाला निघाला. मी घरात घालायला चपला घ्याव्या म्हणत होतो, परंतु इंग्लंडमध्ये चपला घालत नाहीत, सदैव मोजे पायात. चपलेत अंगठा कसा जाणार असा विरोध करायला त्याच दिवशी नुकताच इंग्लंडला जाऊन आलेला माझा मित्र हजीर झाला. त्यामुळे चपला रद्द झाल्या. एक असावी आपली म्हणून मी गांधी टोपी बरोबर घेणार होतो, परंतु तसली टोपी तिथे भटारखान्यातले बबरजी घालतात असे ऐकल्यावर मी टोपीचा विचार डोक्यातच ठेवला. नवी कोणतीही वस्तू विकत घेताना युद्धामुळे जाणे रद्द झाले तर ती इथे फुकट पडून राहायला नको अशा धोरणाने घेतली जात होती. रोज वर्तमानपत्रांचे मथळे वाचून खरेदीला जाणे सुरू झाले. बेरूटला दंगेखोरांनी रात्री कुठेही हल्ला केला नाही हे वाचल्यावर अर्धा डझन नवे हातरुमाल घेतले आणि बड्या चौघांची बोलणी फिसकटली हा मथळा वाचल्यावर पुलोवरचा बेत फिसकटला. आजच्या युगात सारे जग एकत्र आले आहे ते असे. त्या बड्या चौघांना किंवा देशोदेशीच्या वकिलांना व वकिलातींना कल्पनाही नसेल की आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणावर कुणा एका मराठी लेखकाची प्रवासाची बॅग भरत होती, रिकामी होत होती. जाण्याची तारीख माझ्याकडून निश्चित झाली होती. प्रश्न होता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा. ती कधी चिघळत होती तर कधी पागळत होती. हे बडे चौघे की 5 कधी रंगात यायचे तर कधी गुरगुरायचे, कधी गप्पच बसायचे. सारी मध्यपूर्व माझ्या पश्चिम मार्गापुढे भिंतीसारखी उभी होती. शिवाय कोणत्या वेळी तुमचे जाणे रद्द होईल हे सांगता येणे कठीण आहे असे शुभ बोलणारे होतेच. काहींनी तेवढ्यात माझी कुंडली पाहून जाणे अवघड आहे असे सांगितले, तर काहींनी हात पाहून जाणे अटळ आहे असेही सांगितले. माझी अवस्था काहीशी वळीरामासारखी झाली होती. मला युद्ध होणार नाही हे सांगणारे ज्योतिषी जवळचे वाटू लागले. परदेशी जाण्याची स्वप्ने मी फार लहानपणापासून पाहत होतो. त्यामुळे केव्हाही कुणालाही हात दाखवायचा झाला तर माझा पहिला प्रश्न देश पर्यटनासंबंधी असे. मनगटाच्या आसपास कुठेतरी ही रेषा असते असे म्हणतात. आजपर्यंत 50% ज्योतिषांनी ती रेषा माझ्या हातावर असल्याचे व उरल्या 50 ती नसल्याचे सांगितले होते. काही जण करंगळीखाली 4 बोटे एक रेषा दाखवून
ती दुसऱ्या कुठल्या तरी रेषेला मिळाली तर मी जाणार नाही, नाही मिळाली तर जाणार, असेही वर्तवून गेले होते. त्यामुळे या युद्धाच्या वातावरणात जर बिघाड झाला तर मी बारकाईने ती रेषा रात्री गुपचूप पुढे सरकून त्या दुष्ट रेषेला जाऊन भिडली की काय ते पाहत होतो. पुढे पुढे तर प्रभातीचे कर दर्शन करायला मी सुरुवात केली आणि ती रेषा मिळाली की नाही हे पाहून आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे निदान करू लागलो. 4 विमाने इकडून तिकडे गेली की माझी रेषा पुढे सरकल्याचा मला भास होई. बोटीने जाणे रद्द झाल्यामुळे थोडासा आनंद व थोडेसे दुःख होते. समुद्राची मला आकाशाहून अधिक ओढ आहे. आकाश फक्त रात्री पाहायला आवडते. कोकणची चिमुकली बोट देखील रात्रीच्या वेळी आसपासचा दर्या दाखवीत जाते. मधूनच मासे चमकतात, लाटांचा फेस लकाकतो, शिवाय मला बोट लागत नाही. त्यामानाने विमानाचा प्रवास एकसुरी. बोटीत अनेक आवाज, खुद्द बोटीचा, बाजूचा, दर्याचा, अनेक लोकांचा. त्या आवाजात आपण मोठ्याने गाऊन घेतले तरी आपल्याखेरीज कुणालाही त्रास होत नाही. विमानात मोठ्याने बोलण्याची चोरी. पण हे राजकीय वादळ माझ्या परदेशच्या बोटीच्या वाटेतच येत असल्यामुळे हा सुवेज कालवा कधी थक्क करील मानवा हे सांगणे कठीण होते. मला वास्को ड गामासारखे केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावे लागले असते, परंतु मला ठराविक तारखेला लंडनला पोचणे प्राप्तच होते. शेवटी विमानाची तिकिटे हातात आली. तिकीट या गोष्टीला मी आजपर्यंत अब्रूपेक्षाही जास्त जपत आलो आहे. विशेषतः फार दूरच्या प्रवासाला जायचे झाल्यास मी रात्रीच्या वेळी तिकीट खिशात ठेवून खिसा सेफ्टी पिनने बंद करून झोपतो. गाडीत मला झोप लागल्याने केवळ मला तिकीट चेकरने पकडल्याची जी अनेक स्वप्ने पाहिली आहेत त्यावरूनच पटते. सेफ्टी पिनने खिसा बंद करण्यात 2 उद्देश. एक, खिसा उघडला जाऊन तिकीट पडू नये म्हणून, व दुसरा म्हणजे कुशी बदलताना हटकून पिन उघडते व टोचते. त्यामुळे जाग येते. पुन्हा आपले तिकीट आपल्याला तपासायला येते. तिकीट कलेक्टर या इसमाची मला फौजदारापेक्षाही जास्त भीती वाटते. साध्या बसमध्ये देखील कंडक्टर जवळ आला नाही तर हातातली चवळी वाजवून, टाळी वाजवून, शुकशुक करून एकदा त्याच्याकडून तिकीट घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि तिकीट घेतल्यावर उतरेपर्यंत ते सांभाळून ठेवणे एवढेच कार्य शिल्लक राहते. बसमध्ये शांतपणे वाचत बसणारी माणसे पाहिली की मला त्यांचा हेवा वाटतो. तिकिटाची घडी करून लोक ती खुशाल अंगठीत अथवा घड्याळाच्या पट्ट्यात ठेवतात. मला ते धैर्य नाही. मी तिकीट जपून ठेवण्याच्या गडबडीत अनेक वेळा बसमध्ये छत्री विसरून आलो आहे. तिकीट भिजू नये म्हणून मी ते पुस्तकात ठेवतो. बसमधून जाताना पुस्तकाचं तिकीट ठेवण्याइतका कोणताही दुसरा चांगला उपयोग नाही. एकतर ते पुस्तक निवांतपणे वाचणे अशक्य असते. शेजारी बसणारा प्रत्येक इसम त्यात डोके घालतो. शेजाऱ्याची बायको अधिक सुंदर वाटते म्हणतात, तसे शेजाऱ्याचे पुस्तकही माणसाला अधिक आकर्षक वाटते की काय देव जाणे. सामान्यतः 100व्या पानात तिकीट ठेवावयाची मला सवय आहे. त्यामुळे 100हून कमी पानांच्या पुस्तकावर माझी प्रवासात तरी श्रद्धा नसते. चांगले 200 पानांचे पुस्तक घ्यावे, पानांचे कोपरे फाडावे व 100व्या पानात बसचे तिकीट घालावे. आगगाडीच्या तिकिटाला हा नियम लागू नाही व विमानाच्या तर मुळीच नाही, कारण विमानाचे तिकीट हे चेकबुकासारखे असते. त्याच्यावर बराच मजकूर लिहिलेला असतो. पोस्टातल्या पावत्या किंवा असली तिकिटे लिहिण्याच्या कामावर माणसे नेमताना सुवाच्य अक्षर हा दोष मांडण्याची जागतिक प्रवृत्ती असावी. मनी ऑर्डरी, रजिस्टरे, अगर पोस्टातून निघणारी इतर कोणतीही पावती ज्याला म्हणून नीट वाचता आली त्याला कुणाच्याही ललाटीचे भविष्य देखील वाचता यावे. विमानाची आमची तिकिटे वाचताना मिस्टर आणि मिसेस हे 2 शब्द लागले व त्यामुळे माझे तिकीट कुठले ते कळले. बायकांची तिकिटे निराळी नसतात, पुरुषांच्या तिकिटासारखीच असतात हे जाता जाता सांगायला हरकत नाही. विमानाच्या प्रवासाचे इतर काही नसले तरी ती एक विशिष्ट प्रकारची बॅग हे मात्र निश्चित वैशिष्ट्य असावे. ती बॅग सर्व प्रवाशांना फुकट मिळते असाही एक लोकभ्रम आहे. पहिल्या वर्गाच्या प्रवाशांना ती फुकट मिळते, परंतु त्यासाठी प्रवासी वर्गापेक्षा जवळजवळ दुप्पट दराचे तिकीट काढावे लागते. त्या बॅगेसाठी निदान 1000भर रुपये जास्त मोजावे लागतात. एरवी ती इतर प्रवाशांना 10 रुपयात मिळते. सारांश, इतके पैसे खर्च करून सोबत रिकामी बॅग नेण्यापेक्षा 10 रुपये देऊन ती विकत घेणे बरे. हा व्यवहार बरा वाटला व ती बॅग एकदाची आणली. त्या बॅगेचे वजन 44 पौंडांच्या किमान वजनात धरीत नाहीत असाही एक गैरसमज आहे. त्यामुळे साऱ्या जड वस्तू त्या चिमुकल्या बॅगेत भराव्या असेही धोरण कोणीतरी सुचविले.
परंतु तेवढ्या तिकिटावरील वजनासंबंधीच्या सूचनात अंगावरील कपड्यांखेरीज प्रत्येक वस्तूचे वजन करण्यात येईल हा इशारा आढळला व त्या बिचारीची वजनदार वस्तूंतून सुटका झाली. पात्रांची सिद्धता आता झाली होती. सर्व धोक्याच्या ठिकाणांवरून आलबेल मिळाला होता. आणि काय, केव्हा निघता, या प्रश्नाला मी न भिता उत्तर देऊ शकत होतो. 20 ऑगस्टला